नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की आयजीआर महाराष्ट्राचा जो आपण फॉर्म भरला होता शिपाई पदासाठी, म्हणजेच काय नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये गट शिपाई पदासाठी जी भरती निघालेली होती, त्या भरतीचे आता हॉल तिकडे आलेले आहेत। ते हॉल तिकडे कसे डाउनलोड करायचे यासाठी हा तुम्ही व्हिडिओ तयार केलेला आहे। हॉल तिकडे डाउनलोड करायला आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करा। तर स्टेप बाय स्टेप त्याची प्रोसेस पाहणार आहे। तर याची लिंक तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतो। त्या डिस्क्रिप्शनवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतात, मराठी आणि इंग्लिश। त्यापैकी कोणता पण तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा। आपण मराठी करू या ठिकाणी। तर या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म भरल्यानंतर ID पासवर्ड जो आला होता तो आपल्याला ID पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ठिकाणी पासवर्ड, त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा आपल्याला या खालच्या रकाने टाकून घ्यायचा आहे। या पद्धतीने या ठिकाणी हे टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली ऑप्शन आहे बघा लॉग इन। लॉग इनच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी सर्व माहिती भरून घेतो आणि लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून दाखवतो। या ठिकाणी आपण ID पासवर्ड टाकून घेतलेला आहे। तसंच मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या, या ठिकाणी लक्ष द्या एकटे। इथे आपण हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर परीक्षेला जाताना काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत, कोणकोणते साहित्य तुमच्या जवळ असले पाहिजे ते पण या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे। तर या ठिकाणी आपण माहिती टाकून घेतली, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करू। तर इथे लॉग इन होत आहे। तर पाहू शकता इथे आपलं हॉल तिकीट ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी ओपन झालेलं हॉल तिकीट या पद्धतीने दिसेल। तर इथं मी झूम करून दाखवतो। आपलं नाव वगैरे पत्ता वगैरे सर्व या ठिकाणी माहिती दिसते। तर या बाजूला दिसते की कोणत्या ठिकाणी आपली एक्झाम आहे। तर इथे पाहू शकता या ठिकाणी एक्झामची स्थळ आलेलं आहे, परीक्षेचं स्थळ। तर या ठिकाणी ही आपली एक्झाम असणार आहे। तर एक्झाम किती तारखेला कोणत्या दिवशी आहे ते या ठिकाणी खाली दिसेल। परीक्षेचा दिनांक, रिपोर्टिंग वेळ, रिपोर्टिंगच्या वेळेच्या आधी 1 तास आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। जर लेट झाला तर या ठिकाणी आपली परीक्षा या ठिकाणी ड्रॉप होऊ शकते। तर या ठिकाणी पाहू शकता हस्ताक्षराचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे। तर इथे माहिती दिलेलं आहे, मी माझे ओळखपत्र क्रमांक सोबत आणलेली ही कागदपत्रे यात जोडलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जाणार आहे तुम्ही, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स। तर त्या ठिकाणी आधार कार्ड लिहायचं आहे, त्याच्या पुढे क्रमांक लिहिला आहे तर त्याच्या पुढे आधार कार्डचा क्रमांक लिहून घ्यायचा आहे। त्याच्या खाली 3 कॉलम आहेत बघा। पहिल्या कॉलममध्ये सांगितलं आहे बघा डाव्या अंगठ्याचा ठसा। तर या ठिकाणी एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा वगैरे द्यायचा आहे। मधल्या कॉलममध्ये उमेदवाराची स्वाक्षरी करायची आहे, ते पण तुम्हाला सेंटरमध्ये बसल्यानंतरच करायचे आहे। तिसऱ्या कॉलममध्ये हे जे पर्यवेक्षक असणार आहे तुम्हाला ते त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी ते सिग्नेचर घेतील। तर परीक्षेला जाताना या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत। तर या ठिकाणी फॉर्म भरताना आपण तिथं डॉक्युमेंट्स लिस्ट वगैरे दिले होते, त्याच्यामध्ये ID प्रूफ कोणता दिला होता तो ID प्रूफ या ठिकाणी घेऊन जायचा आहे। तुम्ही ID प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट्स वगैरे या पद्धतीने कोणतं पण एखादं डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकता। तसेच परीक्षेला जाताना जर एखाद्या लेडीजच्या नावामध्ये जर बदल असेल तर नावाचा बदल असलेलं सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही या ठिकाणी गॅझेट किंवा लग्न प्रमाणपत्र या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। तसेच या ठिकाणी सांगितलं आहे बघा, पेन घेऊन जायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला एक ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन कोणता पण असला तर चालेल। तर या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत। तसेच जर तुम्हाला पाण्याची बाटली न्यायची असेल तर ते पाण्याची बाटली पण घेऊन जाऊ शकता, पण पाण्याची बाटली ही ट्रान्सपरंट असली पाहिजे। त्याचं कोणत्या कलरची, वेगवेगळ्या कलरची असली कामा नये, ट्रान्सपरंटच असली पाहिजे। या पद्धतीने हे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे। जास्त माहितीसाठी तुम्ही ही जी माहिती दिलेली आहे हे सर्व माहिती वाचा आणि त्या पद्धतीने तुम्ही परीक्षेला जाण्याची तयारी करून घ्या। प्रिंटरचा ऑप्शन या ठिकाणी वरती कोपऱ्यात येतो। या ठिकाणी पाहू शकता क्लिक टू प्रिंट या बटनावर क्लिक करून याची आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे। पाहू शकता हे ओके बटनावर क्लिक केल्यानंतर याची प्रिंटआउट निघणार आहे। या पद्धतीने हे प्रिंटआउट काढून तुम्ही एक्झामला जाऊ शकता। तसंच आता याचा निकाल कधी लागणार ती जर गोष्ट माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी ही माहिती आपल्या चॅनलवर अपडेट केली जाते। जय हिंद, जय महाराष्ट्र।